50 धावा आजही ठोकल्या. आकाश man of the match मानकरी ठरतो. आणखीन एक मॅच पाहायला मिळेल पुढील मॅच. प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स. सततच एक दुरी ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतील. भूमी फायटर्स विपक्ष प्रतीक फोटोग्राफी हे दोन ताकदवान संघ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील या येणाऱ्या मॅच मध्ये. टीम भूमी फायटर्स च्या ठिकाणी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि आकाशला आपण मारतो मॅच देऊया. मॅच प्रदान करण्याकरता अजित दादा या. आकाश द रन मशीन ही 19 चेंडू मध्ये 65 धावा ठोकल्या. आजही दिवसाचा महत्वपूर्ण सामना ही मॅच मध्ये 50 धावा ठोकल्या. एक 2 दिवसात 2 अर्धशतक. आकाश रन मशीन म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून. आकाश काय सांगशील या इनिंग बद्दल? कालही 21 मध्ये 65 धावा ठोकल्या होत्या. त्या अर्थाने हे मैदान ही खेळपट्टी अगदी तुझ्या प्रेमात पडले असं जणू म्हणावं लागेल इनिंग बद्दल. पूर्ण करायचं. यावर्षी नवीन दाखल झाला स्वयंभू मुगवली या असोसिएशन मध्ये आणि सर्वांनीच तुमचा खेळ पाहिला आहे. पण आज हलिमा 11 करता मालका फील करतोय SGPL मध्ये येऊन. बॅटिंग लागू दे. आणि नक्कीच त्याकरता तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतात. हे होते आकाश मस्के ज्यांनी 50 धावा ठोकल्या होत्या. आणि पुढील मॅच मध्ये जाऊया आपण. तारीख आपल्याला सुरुवात होते अर्थातच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिला चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना प्रोटेक्शन पुढे सरसावलाय. 2 धावा त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा आल्या. कार्तिक प्रथमेश ही जोडी मैदानाच्या एका बाजूला विचार केला तर कार्तिक मुगवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑनला प्रोटेक्शन जजमेंट करतोय. डिस्टन्स कव्हर करू शकला नाही आहे. कार्तिकच्या रूपाने पहिला धक्का भूमी. दोन मोठे बॅकबोन पाहायला मिळतील. अर्थातच एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर 360 प्रथमेश सत्वे तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. त्यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि वेगाने सीमारेषा पार जाईल. उकार या दरम्यान पाहायला
आपल्या गणेश वरती अर्थातच 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी प्रतीक फोटोग्राफी टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला कर्णधारानं. त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ ठरत असताना गणेश अर्थातच दुसऱ्या चेंडूवरती कार्तिक सारख्या फलंदाजाला त्यांनी माघारी धाडिलं आणि तदनंतर मात्र भूमी फायटर्सवरती दबाव बनण्याचं काम गणेशने केलेलं पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र मिड विकेटला प्रोटेक्शन आलंय. आणखीन एक झेल टिपलाय. सर्वेच्या रूपाने आणखीन एक धक्का भूमी फायटर्सला देखील बसलाय. यांनी पहिल्याच षटकामध्ये 2 महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडली. कार्तिक आणि प्रवेशला इथं देखील फटका फसलाय. हवेमध्ये या दरम्यान चांगली जजमेंट होती. हातामध्ये बॉल देखील त्या ठिकाणी जरूर गवसला होता. पण चांगली ट्राय. वेल ट्राय. त्या 2 आल्यात. 2 धावा धावफलकावरती 8 जोडल्या जातील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्याच षटकामध्ये जर विचार केला तर 8 धावा त्या ठिकाणी ठोकल्यात. मात्र 2 महत्वाचे फलंदाज देखील माघारी धाडलेत. गणेश एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी प्रत्येक फोटोग्राफीच्या माध्यमातून अर्थातच मेन इन फ्रॉम गणेश यांच्या माध्यमातून ते गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानं पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. अफलातून हे षटक पाहायला मिळालंय टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाकरिता. कारण रमेश सारखा खेळाडू त्यांनी माघारी धाडला. कार्तिक सारखा खेळाडू त्यांनी माघारी धाडला आणि नंतर मात्र 2 धक्के दिलेत. संध्याकाळची सोय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आज रविवार आहे. 8 धावा या धावफलकावरती असताना सुरेंद्र आलेत गोलंदाजी ट्रॅक. षटक क्रमांक 2. चला फेकण्याकरता प्रथमेश या दरम्यान पाहायला मिळतोय. आकाश म्हस्के याचा झंझावत आजही आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. अनेक खेळाडू आहेत आणि जे या लीग मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपली ताकद त्या ठिकाणी दाखवतील. आपलं टॅलेंट त्या ठिकाणी दाखवतील. 5 षटकांची मॅच आहे आणि प्रथमेश सतबे त्याचा टेम्परामेंट फार महत्वाचा ठरणार आहे. आणि अर्थात जर विचार केला तर संयम तुम्हालाही राखावं लागेल. कारण आतापर्यंत आपण 30 षटकांची मॅच खेळतो. आता त्यांना अटॅकिंग क्रिकेट खेळणं भाग असतं. कारण बॅटर्स क्रिकेट होण्या इतका देखील वेळ नसतो. 18 चेंडूमध्ये तुम्हाला खूप सारा स्कोर त्या ठिकाणी बनवायचा असतो. इथं 12 चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल आणि त्या अनुषंगाने तुमचा तो गेम प्लॅनिंग फार महत्वाचा ठरणार आहे. सुरेंद्र बाटणे यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिझनला फटका सजवला. डीपला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. तिचा काल दिलाय. दोन्ही पूर्ण केल्यात. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल ना ते 11 या आकड्यावर क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती. त्याच्या मागे समीर चरफले यांना आपण पाहतोय. सतत सातत्यानं फिल्डिंग युनिट सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाकडे एक चांगल्या दर्जाची ही लीग भरविण्यात गर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सना त्या ठिकाणी येते. खऱ्या अर्थानं अध्यक्ष नरेशजी सतवे असतील, उपाध्यक्ष कदम महादेवजी पवार असतील. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये फसलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. जजमेंट देखील चांगली आहे. आणखीन एक धक्का.
जरूर आहे उभा, पण एका मागोमाग एक बॅटर्स आणि माघारी परतलेत भावेश. त्यांच्यावरती आता मात्र खूप सारी जबाबदारी असते. खेळ बराचसा बाकी आहे. त्यामध्ये जर विचार केला ना तर की भूमी फायटर्सच्या आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. गणेशनं खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जो जम बसवला होता ना, तोच जम इथं देखील बसवलाय सुरेंद्र या गोलंदाजानं. आतापर्यंत फक्त 11 धावा उभ्या केल्यात त्या भूमी फायटर प्रथम फलंदाजी करत असताना. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये खूप सारी धावसंख्या उभी करावी लागेल कारण प्रतीक फोटोग्राफी हा देखील संघ येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये चांगली रनचेस करू शकतो. चांगलं स्क्वेअर कट या दरम्यान शॉर्ट थर्ड बांधला प्रोटेक्शन सर्कल मध्ये फील्ड केली जाईल सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते 12 धावा या धावफलकावरती आले प्रथमेश सत्वे आतापर्यंत शांत राहिलाय पहिल्या षटकामध्ये तर त्याला स्ट्राईक देखील मिळाली नाहीये सिंगल त्याच्या बॅट मधून आली आहे पण तदनंतर जर विचार केला ना तर येणाऱ्या षटकामध्ये प्रथमेश कशी फलंदाजी करतोय ही पाहावं लागेल सीझन मध्ये फटका सजवलाय त्या ठिकाणी पुन्हा सिंगल सिंगल दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ना बनवल्यात 6.5 13 धावा टीम भूमी फायटर्स या संघानं 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय गणेश यांना पुन्हा एकदा प्राचारण केलं जाते ते टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाच्या मध्ये आपलातून षटक हाताळलं होतं गणेश पहिलं षटक कार्तिकला दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी माघारी धाडलं होतं 5व्या चेंडूवरती सर्वेश सारख्या फलंदाजाला त्यांनी माघारी धाडलं होतं हे 2 धक्के टीम भूमी फायटर्सला जे दिले ना गणेश त्या धक्क्यातून आतापर्यंत सावरली नाहीये ही भूमी फायटर्स पण फायटर्स आहे त्यांच्या नावातच फाईट करणं आहे फाईट करावी लागेल प्रथमेशला फाईट करावी लागेल आता भावेश पर्यंत हे सर्व खेळाडू आपल्या गावासाठी खेळत होते आज अनोखा फॉर्मॅट व्यावसायिक खेळाडू म्हणून त्या ठिकाणी त्या संघ मालकांकरता खेळताना निश्चित प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स येस इट इज या दरम्यान ऑफसेटच्या बाहेरचा चेंडू आहे एक उभांतर वाईटच्या स्वरूपात येईल अर्थातच गणेश क्रमांक 3 फेकतायत आपल्या टीम प्रत्येक फोटोग्राफी या संघाकरिता प्रथमेश बॅट बोलणं फार गरजेचं आहे टीम भूमी फायटर्सना धावाचा डोंगर जर उभा करायचा असेल तर प्रथमेशला इथं यावेळेस मात्र मोठी कॅच होती मोठी विकेट्स होती त्या ठिकाणी जर विचार केला तर रिझनला पण तो देखील झेल निसट आहे प्रथमेशचा तो झेल टीम प्रतीक फोटोग्राफी करता महागडा ठरेल का येणाऱ्या षटकात निर्धाव स्वरूपाचा चेंडू जरूर आलाय पण येणाऱ्या षटकामध्ये जर बॅट बोलली ना तर तो झेल फार महत्वपूर्ण ठरेल दरम्यान शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकदा सिंगल पाहायला मिळाली आहे सिंगलनं मात्र स्ट्राईक पुन्हा रोटेट केली हा दबाव साफ झलकतोय कारण पहिले जे 3 धक्के लागले होते ना या टीमला दबाव आता मात्र पूर्णतः प्रथमेश तत्वे यांच्यावरती आलाय प्रेशर दबाव हँडल करणं फार गरजेचं आहे कारण या दोन्ही बॅटर्स वरती एक चांगली टोटल उभी करणं ही जबाबदारी आहे देखील बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल आली आहे सिंगल फक्त धाव फलक ठेवले आतापर्यंत एकच चौकार इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे आपली गोलंदाजी केली आहे ना ती प्रतीक या संघाने सर्वच गोलंदाजांनी मग गणेश असेल तर सुरेंद्र असेल दोन्ही गोलंदाजांनी हातातून मारा मेष सत्ते तो आतापर्यंत खामोश आहे चांगली सबमरीन आणखीन एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळतोय अफलातून गोलंदाजी राहिली आहे ना
गणेश यांची आणि पहिल्या षटकामध्ये देखील अफलातून गोलंदाजी केली होती. एक चौकार जरूर आला होता, पण दोन महत्वाचे बॅटर्स त्यांनी माघारी धाडलं होतं. तिथून खऱ्या अर्थाने या दोन्ही गोलंदाजांनी त्या धावगतीवरती अंकुश लावलाय. 16 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगला स्ट्रोक यावेळेस स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू फरार होईल. डीप स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार चौकार. डीजे मास्टर्स 20 धावा बनल्यात धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना शेवटचा चेंडू या षटकातला शेष असेल तो गणेश यांचा येणारा शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती गुगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस देखील स्क्वेअर लेग या ठिकाणी पूर्ण क्लिअर केलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 24 आले. अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 24 बनवल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा उभ्या केल्या जातील ना या दोन्ही बॅट ही महत्वाचं. भावेश भावेश यांना मात्र साथ द्यावी लागेल प्रथमेशची, कारण प्रथमेश आता मात्र चांगली अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. 2 चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याही बॅट मधून आले. निश्चितच त्या ठिकाणी जर प्रथमेश अखेरपर्यंत थांबला तर एक 50 पर्यंत देखील टार्गेट दिला जाऊ शकतो टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाला. तो टार्गेट देण्याकरिता प्रथमेश आणि भवेश या जोडीला अखेरपर्यंत थांबणं खेळपट्टीवरती फार गरजेचं आहे. रोशन आलाय दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आणखी एक असले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम प्रतीक फोटोग्राफी संघाकडे. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस लॉंग ऑनला प्रोटेक्शन अडवा आलाय. सोपा झेल तिथं आणखीन सोपा करायला गेले आणि चेंडू धरणीला दान होताना पाहायला. या 2 धावा आल्यात. झेल निसटला तदनंतर मात्र 2 धावफलकावरती पाहायला मिळतील. 26 धावा 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. निश्चितच एक चांगलं स्पेल तेही फेकू शकतात आपल्या टीम करता. आले ऑफ द स्पेस या दरम्यान पाहायला मिळाला आहे अफलातून. काही गोलंदाज एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकतो. मोठं नाव आहे टीम पद्मप्रसाद कात्रे संघातील. निश्चितच सातत्यानं आपल्याही खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आज लीग मॅच मध्ये आपल्या टीम प्रतीक फोटोग्राफी संघाकरता अशा पद्धतीचं असेल तर कॉन्ट्रिब्युशन फटका हवेमध्ये यावेळेस मात्र वा आणखीन एक झेल टिपला. आणखीन एक धक्का भावेश. ना टीम भूमी फायटर्स भवेशच्या रूपाने नवीन बॅटर्स नितीश सत्वे आपल्याला पाहायला मिळतात. डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळते. ओव्हर रिझल्टला त्या ठिकाणी या सर्कलमध्ये फील्ड केली जाते. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. अर्थातच या सिंगलनं 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रथमेश वरती खूप सारा प्रेशर त्या ठिकाणी आलाय. कारण जर विचार केला ना तर एकही बॅटर्स त्या ठिकाणी तग धरू शकला नाही. साथीला उभा राहू शकला नाही आणि त्याच कारणानं तोही अटॅकिंग क्रिकेट खेळू शकला नाहीये. त्याच कारणानं भूमी फायटरचा स्कोर आतापर्यंत 27 धावा.
चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असतात. अजूनही 2 चेंडू या षटकात येणं बाकी आहेत. रोशन यावेळेस दांडिक गुल, मोठी विकेट रोशनच्या नावावर. प्रथम मेष सत्वे भूमी फाईट दरम्यान एक अव्वांतर येतोय वाईटच्या स्वरूपात पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इशारा आला. तेजस नवीन बॅटर्स या दरम्यान पाहायला मिळते. अर्थातच वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव 28 धावा धावफलकावरती सोडल्या जातील. रोशनला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावं लागेल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. थांबवलंय नितीननं कारण ठाऊक आहे. ऐक मला माझ्याकडे ठेवायचं. तर नितीन देखील एक चांगले बिग हिट खेचू शकतो. ॲज अ फिनिशर म्हणून देखील बऱ्याच वेळा त्याला आपण पाहिलंय या ठिकाणी आणि निश्चितच त्याच्याकडे ती क्षमता आहे. मी देखील मोठे फटके खेळू शकतो. मी देखील एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करू शकतो. आणि आता ती जबाबदारी आली आहे. खऱ्या अर्थानं फायटर्स सारखी एक फाईट द्यावी लागेल त्या बॅटर्सला. येणारे 6 चेंडू फार निर्णायक असणार आहेत भूमी फायटर्स संघाकरिता. कारण बनवलेत आतापर्यंत ना फक्त 28 धावा 4 षटकांच्या अंती. 4 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. तदनंतर 5वं स्लॉगवरचं षटक फार महत्त्वपूर्ण असणार. आणि हे 5वं षटक फेकण्याकरता हर्षल या छोट्या गोलंदाजाला आणलंय. हर्षलला गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सतत षटक क्रमांक हे 5वं फार महत्त्वपूर्ण. 28 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून काल आज 2 दिवस ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आमचे योगेश दादा असतील, निलेशजी असतील, संपूर्ण टेक्निकल टीम त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. वाह! षटकार आलाय. ज्यानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होतं. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. 34 धावा आल्यात. म्हटलं होतं, की तो देखील एक चांगला फिनिशर आहे. ॲज अ फिनिशर म्हणून आपल्याला पाहिलंय या ठिकाणी बऱ्याच वेळेला. मोठे फटके खेळू शकतो, खेचू शकतो आणि इथं पहिल्या चेंडूवरती त्यांनी आक्रमण चढवलंय. षटकार ठोकलाय. की भूमी फायटर्स संघाला ज्याची गरज होती ना, तो नवसंजीवनी प्राप्त करून देणारा हा षटकार नितीनच्या बॅटमधून आलाय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अशी फटकेबाजी झाली तर चांगला स्कोर उभा राहू शकतो. त्यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये तो ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न दुहेरीही कंप्लीट. या 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. प्रत्येक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय. अर्थातच 36 धावा त्या ठिकाणी धाव. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती 2 आल्यात. गोलंदाज विचार केला तर हर्षल वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न देखील करतात. एक चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र बॅट टोला ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी नितीनला यावं लागेल माघारी.
तदनंतर काळभैरी 11 विपक्ष आई बलजाई स्पोर्ट्स. यानंतर पुढील मॅच आणि या पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण काळभैरी 11 विपक्ष आई बलजाई. तर काळभैरी 11 विपक्ष आई बलजाई स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण विनंती करूया. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. सिंगलनं 38 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लागोरचं षटक प्रगती पथावरती आहे. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. इथं एज आहे. इथं देखील बॅटर्सला यावं लागेल मागे. आणखीन एक महत्वाचा फलंदाज पूर्ण केली आहे. दुसरी ही घेण्याचा प्रयत्न 2 पूर्ण केल्या आहेत. रोहित सत्ते अगदी मिड विकेट मधून आले. या 2 धावा धावफलकावरती बनल्या जातील ना त्या 40 धावा जिंकण्याकरता 41 ची गरज असेल. टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाला चला काळभैरी 11 विपक्ष आई बालजाई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पुढील मॅचचा साठी यायचं आहे. श्री काळभैरी 11 विरुद्ध आई बालजाई स्पोर्ट्स. चला टॉस साठी या. ठिकाणी अभिराज आले ते काळभैरी 11 आई बालजाई स्पोर्ट्स विनंती असेल आपण या आपला या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. तसंच एक चांगली मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एसजीपीएल या एसजीपीएलचा दुसरा दिवस आपण पाहतोय. एसजीपीएल सीझन 4 चौथं पर्व शुभगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रतिनिधी विभाग आणि आजचा हा दुसरा दिवस त्या ठिकाणी हे बलजाई स्पोर्ट्स नागाव या विनंती असेल कृपया टॉस करण्याकरता. टीम प्रत्येक फोटोग्राफी संघाला त्या ठिकाणी जर 41 धावांची गरज असणार आहे. धावांचं आव्हान मोडीत काढण्याकरता समीर चरफले साहिल पालकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वर्षीचा हंगाम पाहता या वर्षीच्या हंगामाचा विचार करता साहिल अफलातून रिदम मध्ये आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी त्याच्याही माध्यमातून आपण पाहिली आहे.
मारकजी दहिवली कोंड संघाच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या टीम करता एक अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते याच मैदानावरती या खेळपट्टीवरती. आज मात्र प्रत्येक फोटोग्राफी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. तर सर्वेश त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. अर्थातच टीम भूमी फायटर्स संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी ते चिंतेमध्ये आहेत. 41 धावांचं छोटस आव्हान टीम भूमी फायटर्स रोखणार का? 41 धावांचं लक्ष्य की 41 धावा ठोकणार. समीर चरफले साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑनस्ट्राईक समीरला पाहताय तर एंडवरती आपण जर पाहिलं तर साहिल पालकर रवेश त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चला या टीम बलजाई स्पोर्ट्स करण्यात पॉइंट रिझन मध्ये हा सजवलाय केलाय. एक सिंगल आली आहे त्या दरम्यान सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे ना ती समीर तरफली आणि त्यांना ठाऊक आहे कधी कुठलीही जोखीम न पत्करता आपण या 41 धावा ठोकू शकतो आणि त्याच अनुषंगाने जर विचार केला तर हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी या मैदानावरती उतरत आहेत. आव्हान हलकं जरी असलं ना तरी समोर टीम देखील कटाक्षीची आहे. त्यावेळेस मात्र तडमान रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पुन्हा सिंगल आली आहे. सिंगलनं पुन्हा एकदा फलक ठेवले. 2 धावा आल्या धाव फलकावरती. मी खेळी पाहायला मिळेल आपल्याला या दोन्ही बॅटर्स विचार केला तर अगदी 41 धावांचं माफक आव्हान आहे. हे आव्हान पेलाय. प्रवेश त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यालाही करावी लागेल कारण पहिले ग्रेजर मध्ये सजवलाय. पुन्हा सिंगल आली आहे. सिंगलनं मात्र एक रोटेट केली जाते. फलक हलतं ठेवण्याचं काम केलं जाते. निर्धाव चेंडूपेक्षा सिंगल येणं फार गरजेचं आहे. कारण तिकडे जर विचार केला तर हे दोन्हीही बॅटर्स जे आहेत एका बाजूला साहिल जो अटॅकिंग क्रिकेट खेळण्याकरता जाणला जातो मारकजी दहिवली संघाच्या एका बाजूला हनुमान दहिवली संघातून यावेळेस खूप मोठा फटका आलाय. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणं साहिल जाणतो. साहिल या दरम्यान पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर पाहायला मिळाला स्पेसच्या माध्यमातून 5वा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. 9व्या आकड्यावरती धावफलक जरी स्थिरावला असता तरी देखील साहिल महत्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक फोटोग्राफी करता यावेळेस फटका फसलाय. अलाय प्रथमेश चेंडू खाली पहिला धक्का साहिलच्या रूपानं टीमला. त्यातला तदनंतर नरेश आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच नरेश काटले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 9व्या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 41 धावांचं लक्ष्य आहे. 41 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करते ना ती टीम फोटोग्राफी. आमचे समीरजी चरफले अजूनही खेळपट्टीवरती उभे आहेत. त्यांचा अनुभव फार महत्वाचा आहे आणि त्यांच्या अनुभवाचं एक्झिक्युशन या मैदानाच्या आतमध्ये देणार ही फार महत्वाचं. ही बलजाई स्पोर्ट्स नागाव संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या
गोलंदाज आणि एक आव्हान तर वाईटच्या स्वरूपात धाव येईल. साहिल साहिल सत्वे आपल्याला पाहायला मिळतील. उत्कर्ष उणेगाव संघाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या दर्जाची ते गोलंदाजी करत आले. आज मात्र भूमी फायटर्स संघाकडे कामगिरी उंचावावी लागेल त्यांना देखील. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र ऑन साईडला फटका सजवलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिंगल या दरम्यान आली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाईल ते 10 या आकड्यावर 11 या आकड्यावरती 11 धावा दरम्यान धावफलकावरती नरेश एक चांगला फलंदाज आहे. तो देखील चांगल्या दर्जाचे फटके खेळतो. सातत्यानं अटॅकिंग क्रिकेट खेळण्याकरता देखील आणला जातो. दरम्यान शफल झाले होते थोडेसे ऑफच्या बाहेर आणि तदनंतर एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असतो. 11 धावा धावफलकावरती निश्चित ही 30ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरता. या दरम्यान डीके यांचं आगमन झालंय. त्यांचं खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करू. या दरम्यान कडमानला चेंडू ट्रॅव्हल चौकार. ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या या लीग साठी आलात. आपलं सुद्धा या ठिकाणी मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी दीपक कालोके डीके याला विनंती करतो असेल. डीके शैलेश भोसलेकर आपणास विनंती असेल यायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन सुहास फोटो घे ना. सुहास फोटो सुहास कर स्कोर बोल ना. धावसंख्या होती 16 धावा. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सुहास करकर तसेच एकेकाळी आम्ही एकत्र खेळायचो असे अक्षयदादा मोहिते आपल्याला सुद्धा विनंती असेल. अक्षय मोहिते बोरले गावचे आपण एकेकाळी आम्ही एकत्र खेळायचो. आपण सुद्धा यायचं आहे. आमच्या या लीग साठी आलात. 1-2 मिनिटं वेळात वेळ काढून मी अंकेश डवले याला विनंती करतो. अक्षय मोहिते याचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. अंकेश डवले आपल्यास विनंती असेल या ठिकाणी अक्षय मोहिते यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 18 धावा या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. सतत 9च्या सरासरीने आल्यात 18 धावा. 41 धावांचं लक्ष आहे. त्या 41 धावांच्या लक्ष्याचा हा पाठलाग करत असताना जर आपण विचार केला ना तर यशस्वीरित्या या बनवल्यात 18 धावा टीम प्रतीक फोटोग्राफी या संघानं. अजूनही 23ची गरज असणारे सामना जिंकण्याकरिता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत या 23 धावा. टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाला गोलंदाजी ट्रॅकवरती असेल प्रथमेश. इथं ब्रेक थ्रू घ्यावे लागतील तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती जरूर एक ब्रेक थ्रू आला होता. अर्थातच त्या ठिकाणी विचार केला तर झेल माघारी परत होता. इथं देखील एक चांगली झेल होऊ शकते. झाली आहे. नरेश देखील माघारी आलाय. दुसरा धक्का आलाय पहिल्या चेंडूवरती प्रथमेश. प्रथमेश त्यानं पहिल्या चेंडूवरती ना माघारी धाडले. रोशन नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथं आणखीन एखादा धक्का आला ना तर मॅच पाहण्यासारखी होईल. कारण विचार केला तर प्रथमेश देखील एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकतो. तर रोखाव्या लागतील येणाऱ्या 23 धावा.
फटका हवेमध्ये सर्वे झेल पकडणार रोशन देखील बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम प्रतीक फोटोग्राफी ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे प्रथमेश सत्वेचा आणि जर प्रथमेशनी विकेटची हॅट्रिक घेतली तर भरत सत्वेकडून असते 200 रुपयाचं कॅश प्राइज समोर असेल रोहित सत्वे आणि या दरम्यान मिड विकेट वरून प्रोटेक्शन आलाय मिड विकेट रिझन मध्ये एक सिंगल आली आहे सिंगलला मात्र 19 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगला भेदक मारा करावा लागेल आक्रमक मारा करावा लागेल आतापर्यंत त्यांनी 2 धक्के दिले टीम प्रत्येक या संघाला अशीच गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला रोखायचे असतील येणाऱ्या 22 यावेळेस चांगला स्ट्रोक आहे समीर चरफले यांच्या बॅट मधून षटकर आलाय फ्लॅट षटकर आलाय 25 बनल्यात 16ची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम प्रत्येक फोटोग्राफी चांगला स्ट्रोक अगदी कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ द कार्पेट ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पण तिसरी घेण्याकरिता समीर तरफले यांनी ट्राय केले 3 घेतल्यात 28 धावा बनल्यात धावफलकावर 13ची गरज असणार आहे विजयाच्या समीप त्या ठिकाणी जाताना टीम फोटोग्राफी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक फोटोग्राफीचा संघ समीर चरफले आपला अनुभव त्या ठिकाणी साजा करत असताना आपल्या अनुभवाची एक ट्रेलर त्या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत अनुभवाचं एक्झिक्युशन होणं फार गरजेचं आणि त्याप्रमाणे ऑन साईट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातो अर्थातच कार्तिक त्या ठिकाणी चेंडू खाली येत असताना सिंगल पुन्हा आली आहे 29 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील 12ची गरज असणार आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12ची गरज असणार आहे फार महत्वपूर्ण मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते अर्थातच टीम विचार केला तर भूमी फायटर्स विपक्ष बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान घेतला जातोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमात साहिलला आणलंय साहिलला दरम्यान प्राचार्य केले गोलंदाजी ट्रॅक आणि विचार केला तर रोहित सत्वे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते निश्चितच इथं देखील एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साहिलला करावी लागेल साहिलनं यावर्षीच्या हंगामात टीम संघर्ष उणेगाव संघाला चांगल्या दर्जाची गोलंदाजी करून दिली आहे 1-2 टायटल्स चांगले नावावरती त्यांनी मिळवले दरम्यान ऑफस्टिकचा खूप बाहेर भरकटलाय अवांतर आले बाईटच्या स्वरूपात 11ची गरज आहे 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्याकरता टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाला आता मात्र या विजयाच्या समीप जाताना पाहायला मिळत चांगला स्ट्रोक आहे रोहितच्या बॅट मधून षटकार आहे प्रतीक फोटोग्राफी संघ त्या ठिकाणी विजयाच्या समीप जात असताना पाहायला मिळतील
खऱ्या अर्थानं समीर चरफले यांची प्रशंसा करावी लागेल, जे शेवटपर्यंत थांबले, अखेरपर्यंत आपल्या टीम करता चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी दिलं त्यांनी आणि एका बाजूने विकेट जात असताना अखेरपर्यंत थांबणं फार गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं समीर चरफले थांबले आपल्या टीम. 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. भूमी फायटर्स संघाने पहिल्या पूर्वार्धात फलंदाजी केली नाही. अर्थातच फक्त 40 धावा उभ्या केल्या आणि त्या 40 धावा डिफेन्स करत असताना आणखीन एक आव्हान तर वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतं. आणखीन एक ऑफस्पिनच्या बाहेर भरकटणारा हा चेंडू साईलच्या माध्यमातून. 4ची गरज असणार आहे. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. एनसीपीएल सीझन 4 अर्थातच शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन 4ची गरज सामना जिंकण्याकरिता टीम आणि रोहितच्या बॅट मधून विजयी षटकार. वाह